स्वातंत्र्यवीर सावरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर नाशिक येथे अल्पमुदतीचे कौशल्य अभ्यासक्रम STEPचे शानदार उद्घाटन। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे शुभ हस्ते अल्पमुदत कौशल्य अभ्यासक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले। या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार उपस्थित होते। तसेच माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते। राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मितीसाठी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती। महाराष्ट्रातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे व अल्पदरातील कौशल्यविषयक अभ्यासक्रम आजपासून सुरू होत आहेत। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योग संधीनुसार प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या प्रमाणपत्राच्या आधारे विविध वित्तीय संस्थांकडून स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे। या कार्यक्रम प्रसंगी निमाचे अध्यक्ष माननीय श्री नहार साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की औद्योगिक क्षेत्रात 16,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। ऑटोमोबाईल व फार्म या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक क्षेत्रात 10,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे नाशिकच्या सर्वांगीण औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। या प्रसंगी संस्थेतील 3D प्रिंटिंग लॅबचे श्री आशिष नहार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर माननीय श्री सुधीर पाटील IMCचे चेअरमन यांनी सांगितले की शॉर्ट टर्म कोर्स ही योजना विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून आत्मसात केलेल्या कौशल्याचा वापर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार असून त्याचा प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घ्यावा। यानंतर संस्थेचे उपसंचालक माननीय श्री RS मुंडासे यांनी आपल्या भाषणात सांगितले की 20 प्रकारचे अल्पमुदतीचे कौशल्य अभ्यासक्रम आपल्या शासकीय ITI सातपूर येथे राबवले जाणार आहेत। या अभ्यासक्रमाचा ITI मधील प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी, माजी प्रशिक्षणार्थी, अल्पबचत महिला गट, औद्योगिक क्षेत्रामधील कामगार, वाहनाची दुरुस्ती करणारे, विविध प्रकारचे मेकॅनिक, सुशिक्षित बेरोजगार युवक इत्यादी सर्वांना फायदा होणार आहे। शासकीय ITI मार्फत 1500 लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। शासकीय ITI नाशिक येथे अल्पमुदतीचे कौशल्य अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमासाठी 1900 प्रशिक्षणार्थी व 110 पालक उपस्थित होते। तसेच या प्रसंगी श्री सचिन पगारे विश्वकर्मा योजना लाभार्थी, श्री नानासाहेब देवरे, श्री दादासाहेब जाधव समाजसेवक नाशिक, श्री गंगाधर पगारे, श्री प्रदीप पाटील फ्लॅट हेड UK मेटल नाशिक, श्री मिलिंद देशपांडे कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार नाशिक, श्री भरत झांबरे महाराष्ट्र राज्य टू व्हीलर गॅरेजचे डायरेक्टर, सिद्धिविनायक गॅरेजचे संचालक श्री सचिन काळे, संस्थेचे उपप्राचार्य श्री MK तेलंगी, श्री RP पगारे, संस्थेचे सर्व गटनिदेशक, सर्व शिल्पनिदेशक आदी मान्यवरांसमवेत सर्व कार्यालयीन स्टाफ, तासिका निदेशक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते। संस्थेचे गटनिदेशक श्री RM विभांडिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री DD चोपडे गटनिदेशक यांनी आभार प्रदर्शन केले व त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। स्टार न्यूज नाशिकसाठी नानासाहेब देवरे।